मराठवाडा स्पेशल वडा, काळ्या मसाल्यातला हा असा वडा, त्याच्यासोबत बाजरीची भाकरी खूप छान। नमस्कार, मी लक्ष्मी घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीनं वडा कसा बनवायचा तो। चला तर मग बघूया ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं। तर मी इथे हा वडा घेतलेला आहे। ह्याला काही जाग्यामध्ये सांडगे म्हणतात, काही भागामध्ये वडा म्हणतात, आमच्याकडे वडाच म्हणतात ह्याला। वाळवणीचा असा हा पदार्थ वडा। आणि त्याच्यामध्ये टाकायला वस्तू घेतलेल्या आहे। खोबरं आहे, इथं मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे कापून, लसूण आणि 2-4 असे हे काळी मिरी घेतलेले आहे, आणि 2-3 हे असे लवंगा, एक चक्री फूल, आणि इथं हे दगडी फूल आहे मसाल्यातलं, आणि काही धने घेतलेले आहेत मी इथं हे, आणि 2 कांदे असे उभे कापून घेतलेले आहेत। आता हा मसाला आपल्याला सर्व भाजून घ्यायचा आहे। तर चला मग आपण हा मसाला भाजून घेऊया। तर चला, तर मी इथं गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे, आणि आता मी त्याच्यामध्ये हा आपला वडा भाजून घेणार आहे। मस्त असा लालसर होईपर्यंत वडा भाजून घ्यायचा आहे आपल्याला, थोडंसं तेल टाकून। छान असा वडा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हा मस्त लाल रंग येऊपर्यंत आपल्याला हा वडा भाजायचा आहे, आणि छान असा रंग लाल आला की आपल्याला हा काढून घ्यायचा आहे। आपल्याला हा वडा भाजायला लगभग 4 ते 5 मिनिट असे लागतात। आपण जास्त गॅस फास्ट बी नाही ठेवायचा आणि जास्त स्लो बी नाही ठेवायचा, मध्यम गॅसवर आपल्याला हा वडा भाजून घ्यायचा आहे। तर मी हा वडा भाजून घेते छान असा। आपला लगभग वडा भाजलेला आहे, आपण आता हा काढून घेणार आहोत। मी ह्याला काढून घेते वड्याला। छान झालं आपला असा लालसर, तुम्ही बघू शकता असा वडा हा भाजून घेतलेला आहे मी। आता मी कांदा भाजून घेणार आहे। कांदा पण आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचा। गावाकडे कसं चुली असतात ना, तर हारामध्ये कांदा भाजतात, मस्त असा छान कांदा भाजला जातो। पण इथं आपल्याला नाही इलाजाने गॅसवरती भाजावं लागतं, तव्यावरती। तर मी ह्याला असं भाजून घेणार आहे तेल टाकून छान। तर इथं मी थोडंसं तेल टाकते कांद्यामध्ये, छान असं आपल्याला ह्याला लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा हा मसाल्याच्या भाजीत खूप छान लागतो। कांद्याने आपला रंग बदलायला सुरुवात केलेली आहे, छान असा गुलाबी झालेला आहे। अजून थोडंसं आपण ह्याला भाजून घेऊ। कांदा भाजायला पण आपल्याला लगभग 4 ते 5 मिनिटं लागतात। मसाल्याचं भाजण्यावर असतं, जसे मसाले भाजले तसं त्यावर भाजीमध्ये येतो। आणि हा मराठवाडा स्पेशल भाजी इथं झणझणीत अशी भाजी होणार आहे। लगभग हा कांदा झालेला आहे, आपण आता हा कांदा काढून घेऊया। अशा प्रकारे भाजला आपला कांदा छान असा। तर मी आता हा कांदा काढून घेते। आणि आता मी गॅसवरती थोडेसे धने हे मी आता टाकून भाजून घेत आहे, छान असे धने। मी आता आपले धने भाजून घेत आहे, छान वास येतो धन्याचा। मस्त धने भाजले गेले तर आपले काढून घेऊया आपण। मी ह्या कांद्यातच धने काढून घेत आहे भाजलेले आपल्याला, कारण की मसाला वाटायचा एकत्रितच मी हे करणार आहे। आता आपण त्याच तव्यावरती फूल टाकून भाजून घेणार आहोत। तर फूल भाजण्यासाठी थोडंसं आपल्याला इथं तेल टाकायचं आहे, कारण धन्याला मी तेल टाकलं नव्हतं, मी कोरडे धने भाजून घेतले होते। मी तर असं छानपैकी हे आपलं फूल पण भाजून घेतलं आहे। आता मी ह्याला काढून घेते। आणि आता मी हे आपले 2-3 लवंगा आणि 2-3 जे मिरे ते मी भाजून घेणार आहे। उडतं
भाजलं लगेच भाजलं गेलं हे छान असं भाजतं. आणि हे आता चक्री फूल ते पण मी भाजून घेणार आहे ह्याच्यावर. मी आता चक्री फूल काढून घेते आणि आता ह्याच्यामध्ये मी खोबरं भाजून घेते. हे राहिलेलं आपलं खोबरं आपल्याला बिना तेलातच भाजायचं आहे, तेल नाही टाकायचं त्याच्यावरती. मस्त असं लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं. आपलं खोबरं पण भाजून झालं आहे. इथं तुम्ही ह्याच्यामध्ये अद्रक पण भाजून टाकू शकतात. खूप छान चव येते भाजीला अद्रक पण भाजून टाकवा मसाल्यामध्ये. माझ्याकडे अद्रक नव्हती घरामध्ये तर मी काय घेतलेली नाही आहे. तर तुम्ही इथं अद्रक पण वापरू शकता. तर आता मी हे खोबरं काढून घेते. मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत. आणि आपल्याला थोडासा काही वडा असा दळायचा आहे त्या मसाल्यासोबत आणि काही आपल्याला अख्खा टाकायचा आहे. थोडासा हा वडा दळाना आपली भाजीला असा दाटसरपणा येतो त्याच्यामुळं. आणि हा सोललेला लसूण पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे. आणि आता हे आपल्याला मस्त मिक्सरला फिरून दळून घ्यायचं आहे. हे वाटण पाटावर वाटल्यावर आणखी छान चविष्ट लागतं. चला तर मी ह्याला दळून घेते. आपला मसाला वाटून झालेला आहे. आणि हा मसाला वाटताना मी थोडं पाणी घालून वाटलेला आहे. तर छान असा आपला मसाला हा वाटून झालेला आहे. चला तर आता आपण बनवूया भाजी. इथं मी गॅसवरती कढई ठेवून गरम करून घेतलेली आहे. आता मी त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हा मसाला वाटलेला. आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचा आहे. ह्याच्यावर परतून घ्यायचा आहे मसाला आपल्याला. हा छान अशी भाजी होती. आणि मी ह्याच्यामध्ये वरतून काही मसाले पण ॲड करणार आहे, घरगुती मसाले बनवलेले. कारण की माझ्या मिस्टरला आहे ना खूप तिखट खायची सवय आहे. आणि मसाले मी भाजले त्याच्यामध्ये खडे मसाले, तरी पण त्याला बनवून ठेवलेला मसाला हा टाकायचाच असतो प्रत्येक भाजीमध्ये. त्याच्याशिवाय त्याचं पोटच भरत नाही. आणि हा आता मला टाकावाच लागणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये आपले घरगुती काही मसाले आहेत ते टाकून घेते. तर मी इथं अशी ही थोडीशी हळद टाकते. मला हिरवी भाजी असो की काळ्या मसाल्यातली भाजी असो, हळद ही मी भाजीमध्ये टाकते. कारण की मला भाजीत हळद टाकलेली छान असते आणि शरीरासाठी पण छान असते. हा हे घरगुती स्पेशल काळा मसाला घरीच केलेला आहे, तो टाकते. ह्याच्यामध्ये मिरची पावडर, खडे मसाले सगळं आपण दळून घेतलेलं असते. आणि आता आपल्याला मिरची पावडर टाकायची गरज नाही. मी थोडीशी अशी रंगाची मिरची पावडर टाकणार आहे. दुसरी मिरची पावडर टाकणार नाही आहे तिखटवाली. इथं मी ही आपली लाल मिरची पावडर टाकते थोडीशी रंगासाठी. आणि ह्याला परत छान असं परतून घेते. तेल सुटेपर्यंत आपल्याला आता परतायचा हा मसाला. आपला हा मसाला असा परतून मस्त झालेला आहे. मस्त असं तेल सोडायला चालू केलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. तर मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्यात टाकीत आहे. पाणी टाकून छान असं मिक्स करून घेते. आपल्याला अजून थोडं पाणी लागणार आहे ह्याला. मी ह्याच्यामध्ये थोडं अजून पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि हा भाजून घेतलेला वडा टाकायचा आहे. आणि असा छान असा ह्याच्यावर शिजून द्यायचा. इथं त्याचसोबत मी इकडं भाकरी पण चालू आहेत आमच्या. भाजीसोबत भाकरी छान लागतात. आणि ह्याला छान अशी भाजी आपली होते. बघू शकता तुम्ही भाजी छान असा कट येते आपल्या ह्या भाजीला. छान उकळी आली आपल्या भाजीला. आता मी इथं कोथिंबीर टाकून घेत आहे. वडा शिजायला थोडासा टाईमच लागतो. छान असं आपली भाजी होत आली. आपण चेक करूया शिजला का नाही. शिजला आहे आपला वडा. लगभग असे 7 ते 8 मिनटं लागतात वडा शिजायला. छान अशी उकळी आली, मस्त अशी आपली भाजी झाली आहे रस्सा. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. धन्यवाद. तयार आहे आपला गरम गरम महाराष्ट्रीयन स्टाईल वडा आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकरी आणि कांदा. एकदम गावरान जेवण. चला तर मग ठीक आहे. बाय बाय.